नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी एक अशी खास माहिती घेऊन आले आहे जी थेट तुमच्या आरोग्याशी जोडलेली आहे आणि जी जाणून घेणं प्रत्येक व्यक्तीसाठी खूप गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्या शरीराच्या आतमध्ये खूप नाजूक आणि बारीक नसा असतात, ज्यांना वैद्यकीय भाषेत नर्व्हस म्हटलं जातं. या नसा शरीराच्या प्रत्येक भागांपर्यंत रक्त आणि ऊर्जा पोहोचण्याचे काम करतात आणि शरीराची संपूर्ण प्रणाली योग्य प्रकारे चालवतात. जर या नसा पूर्ण क्षमतेने आणि ताकदीने काम करत राहिल्या तर रक्तप्रवाह शरीराच्या एका भागातून दुसऱ्या भागापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा त्रासाशिवाय सहजपणे चालू शकतो. पण जसा या नसांमध्ये थोडासाही कमकुवतपणा किंवा बिघाड येऊ लागतो, तसा रक्तप्रवाह कमी कमी होत थांबायला लागतो आणि मग त्याचबरोबर अनेक शरीरात समस्या सुरू होतात. आज मी तुम्हाला एक असा साधा, सोपा आणि अत्यंत प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहे, जो तुमच्या कमजोर झालेल्या नसांना पुन्हा मजबूत, सक्रिय बनवण्यासाठी खूप मदत करतो. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की हा व्हिडिओ संपूर्ण लक्ष देऊन ऐका, पुढे बघा. किमान 5 ते 7 मिनिट नक्की द्या, कारण जी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे मी तुमच्या आरोग्याला एक नवीन दिशा देऊ शकते आणि तुम्हाला जुन्या त्रासांपासून आराम मिळवून देऊ शकते. अनेकदा आपल्यासोबत असं होतं की शरीराच्या नसा हळूहळू कमजोर होऊ लागतात, पण आपल्याला त्याचा अंदाजही येत नाही. जोपर्यंत आपल्याला समजतं तोपर्यंत अनेक समस्या एकत्र समोर आलेल्या असतात. कोणाला नसांमध्ये वेदना जाणवतात, तर कोणाला जळजळ होते, कुणाला मुंग्या येऊन त्रास होतो आणि अनेकदा हातापायात सूज पडतात. वैद्यकीय भाषेत या प्रकारच्या समस्येला नर्व्ह पेन म्हटलं जातं. आज मी तुम्हाला सविस्तरपणे सांगेन की नसांमध्ये वेदना का होतात, ब्लॉकेज कसे येतात आणि हे ब्लॉकेज कोणत्याही औषधाशिवाय फक्त घरगुती आणि नैसर्गिक उपाय कसे केले जाऊ शकतात. तर मित्रांनो, आता सगळ्यात आधी हे समजून घेणे गरजेचे आहे की नसा कमजोर का होतात. याचं पहिलं आणि सर्वात मोठं कारण आहे मधुमेह. जे शरीरात रक्तातील साखरेची पातळी जास्त वाढते तेव्हा त्याचा थेट परिणाम नसांवर होतो आणि त्या हळूहळू कमजोर होऊ लागतात. दुसरं कारण आहे उच्च रक्तदाब आणि तिसरं मोठं कारण आहे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा होते. याशिवाय शरीरात एका बॅक्टेरियल किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं तरीही नसांची ताकद कमी होऊ लागते. अनेकदा हार्मोनल असंतुलन सुद्धा नसांना नुकसान पोहोचवतात. जर यकृत किंवा मूत्रपिंड नीट काम करत नसतील तर शरीरात जमा झालेले विषारी घटक म्हणजेच टॉक्सिन्स बाहेर निघू शकत नाहीत आणि हेच टॉक्सिन्स नसांमध्ये जमा होऊन ब्लॉकेज तयार करतात. आता प्रश्न येतो की आपल्या नसा कमजोर का होतात आणि आपल्याला कसं कळेल? मित्रांनो, जेव्हा नसा कमजोर होऊ लागतात तेव्हा सर्वात पहिले संकेत आपल्याला हात आणि पायांमध्ये सुन्नपणाच्या रूपात मिळतात. अनेकदा उभं राहिल्यावर किंवा वाकल्यावर चक्कर येते आणि डोळ्यांसमोर अंधारी येते. शरीरात नेहमी थकवा आणि अशक्तपणा जाणवतो, जे ह्या गोष्टीकडे इशारा करतं की रक्तप्रवाह योग्य प्रकारे होत नाहीये. याशिवाय शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेदना कायम राहतात. रक्तदबावावर खाली होत राहतो, वारंवार घाम येतो आणि पोटाशी संबंधित समस्या जसं की गॅस, अपचन, भूक न लागणे इत्यादी होऊ लागतात. हळूहळू स्मरणशक्ती कमजोर होऊ लागते, झोप पूर्ण होत नाही आणि निद्रानाशासारखी समस्याही उद्भवू शकते. रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होते आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात. पण मित्रांनो, याचा इलाज फक्त औषधांनीच होऊ शकतो असा विचार करणे पूर्ण चुकीचं आहे. तर खरं जर आपण काही खास घरगुती वस्तूंचा आपल्या आहारामध्ये समावेश केला आणि जर जीवनशैलीत थोडे बदल केले तर या समस्येला मुळापासून संपवू शकतो. याचबरोबर काही सोपी योगासन आणि प्राणायामसुद्धा जे नसांमधील ब्लॉकेज आणि कमजोरी हळूहळू दूर करतात. पण लक्षात ठेवा की जिथे वेदना होत असेल तिथे जोरजोरात दाबू नये किंवा घासू नये, नाहीतर सूज येऊ शकते. जर हात किंवा पायांमध्ये वेदना असतील तर त्या पायाने किंवा बर्फाने शिका किंवा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने शिका द्यावा तर त्वरित आराम मिळतो. सोबत भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम जरूर करा, कारण हे नर्व्हस सिस्टीमला ताकद देऊन आणि वेदना हळूहळू कमी करतात. आता वेळ येते
घरगुती उपायाची जर हा उपाय योग्य पद्धतीने केला गेला तर साधारणपणे 14 ते 15 दिवसात फरक दिसू लागतो. पण हा उपाय किमान 1 ते 1.5 महिना नियमितपणे करणं खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला स्टीलच्या भांड्यात 1 ग्लास पाणी घालून उकळायला ठेवायचं आहे. त्यात अर्धा इंच दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे. आता अनेकदा लोकांच्या मनात प्रश्न येतो की दालचिनीचा तुकडा हा जास्त फायदेशीर असतो की त्याची पावडर. तर मित्रांनो, मी स्पष्ट सांगते की जर तुम्ही बाजारातून अख्खी दालचिनी आणून घरी ती वाटून ताजी पावडर बनवली तर ती सर्वात प्रभावी आणि सर्वात जास्त फायदेशीर ठरते. मित्रांनो, सगळ्यात आधी तुम्हाला बाजारातून एकदम चांगली स्वच्छ आणि शुद्ध क्वालिटीची दालचिनी घेऊन यायची आहे. या गोष्टीची काळजी घ्या की ती दालचिनी जुनी किंवा ओलसर नसावी तर ताजी असावी, कारण ताजी आणि शुद्ध दालचिनी शरीरावर अनेक पटींनी जास्त परिणाम दाखवते. आता ही दालचिनी घरीच चांगल्या प्रकारे कुटून किंवा वाटून तिची बारीक पावडर आणि मऊ पावडर तयार करून घ्यायची आहे. जेव्हा तुम्ही स्वतःच्या हाताने ताजी दालचिनी पावडर बनवाल तेव्हा तिच्यासाठी सर्व काही गुणकारी घटक म्हणजेच एक्टिव्ह कंपाऊंड्स पावडर पाण्यात लवकर विरघळतील, त्यामुळे शरीराला तिचा पूर्ण फायदा मिळेल. आता या तयार केलेल्या पावडरमधून फक्त 2 चिमूट म्हणजेच अगदी थोड्या प्रमाणात पावडर घ्यायची आहे आणि ती त्या पाण्यात टाकायची आहे, जे आधीपासूनच स्टीलच्या भांड्यात गॅसवर उकळत आहे. यावेळी गॅसची आच मध्यम ठेवा, जेणेकरून पाणी हळूहळू उकळेल आणि दालचिनीचे सर्व गुणधर्म त्यात उतरेल. आता वेळ येते दुसऱ्या पदार्थाची, जो जवळपास प्रत्येक घरातल्या स्वयंपाकघरात मिळतो आणि असतो, म्हणजेच वेलदोडा, ज्याला अनेक जण काळी वेलची असेही म्हणतात. तुम्हाला हा वेलदोडा एखाद्या जड वस्तूने जसे की पाटा, वरवंटा किंवा खलबत्त्याने हलका हलका दाबून तोडायचा आहे, जेणेकरून त्याचा साल वेगळा होईल आणि आतले दाणे मोकळे होतील. मग हा तोडलेला वेलदोडा सुद्धा त्याच उकळत्या पाण्यात टाका. यानंतर तिसरा आणि खूप महत्त्वाचा पदार्थ आहे लवंग. हो, तुम्हाला फक्त 2 किंवा 3 लवंगा घ्यायच्या आहे आणि त्या हलकंसं कुटून त्याच पाण्यात टाकायचे आहे. जेव्हा हे तिन्ही मिश्रण पदार्थ दालचिनी, वेलदोडा आणि लवंग एकत्र पाण्यामध्ये उकळू लागतील तेव्हा साधारणपणे 1 ते 1.5 मिनिटातच त्याचा संपूर्ण वर्क म्हणजे औषधी गुणधर्म पाण्यात उतरून त्याला नैसर्गिक औषधांसारखं शैलीमध्ये बनवतील. त्यानंतरच गॅस बंद करा आणि हा पाणी काही वेळानंतर थंड होण्यासाठी सोडून द्या, जेणेकरून ते हळूहळू सामान्य तापमानावर येईल. जेव्हा पाणी पूर्णपणे थंड होईल तेव्हा त्याला एक स्वच्छ कापडाने पुन्हा किंवा बारीक गाळणीने गाळून घ्या आणि जे सर्व वनस्पतीचे तुकडे वेगळे होतील आणि फक्त औषधी शिल्लक पाणी राहील. आता वेळ येते शेवटच्या पदार्थाची आणि तो आहे गूळ. तुम्हाला साधारणतः अर्धा इंच गुळाचा तुकडा एक छोटा घ्यायचा आहे आणि तो गाळलेल्या पाण्यात टाकायचा आहे, म्हणजे त्याचा हलका आणि गोडवा गुळाचे गुणधर्म पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिसळले जातील. पण जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा रक्तातील साखर जास्त राहत असेल तर तुम्ही गूळ टाकू शकता. हो, जर तुम्हाला हलका गोड स्वाद आवडत असेल तर तुम्ही खूप कमी प्रमाणात गूळ टाकू शकता, त्याने काही नुकसान होणार नाही. तसं पाहिलं तर गूळ टाकल्यास या मिश्रणाची ताकद आणि त्याचा परिणाम जवळपास 4 पटींनी वाढतो, कारण गूळ स्वतः रक्त शुद्ध करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी मदत करतो. हे पेय पिण्याचा कोणताही दुष्परिणाम नाही आणि तुम्ही ते उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात दोन्ही ऋतूंमध्ये आरामात पिऊ शकता. फक्त एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही हे पेय प्याल तेव्हा त्या साधारणतः 15 मिनिटांनंतर एक छोटा चमचा बडीशेप जरूर चावून खा. त्यामुळे या पेयाचे औषध गुणधर्म शरीरात आणखी वेगाने परिणाम करतील आणि रक्तप्रवाह सुधारण्यास मदत मिळेल. आता प्रश्न येतो त्यांच्या सेवनाच्या योग्य वेळेत. तर सर्वात चांगला मार्ग हाच आहे की तुम्ही हे रात्री जेवणानंतर साधारण अर्ध्या तासाने आरामात बसून घ्या. त्यानंतर साधारण 15 मिनिटांनी 1 चमचा बडीशेप खा. हे मिश्रण तुमच्या संपूर्ण शरीरात नैसर्गिक औषधाप्रमाणे काम करेल आणि नसांपासून हृदयापर्यंत संपूर्ण प्रमाणात भरपूर आराम देईल. मी जे प्रमाण सांगितलं आहे ते एका व्यक्तीसाठी आहे. जर तुम्हाला हे 2 लोकांसाठी बनवायचं असेल तर यात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पदार्थाचे प्रमाण दुप्पट करा आणि दोघांनाही पूर्ण फायदा मिळेल. जर तुम्ही हे पेय सलग 14 ते 15 दिवस कोणत्याही खंड न पडता रोज प्यायलात
प्यायला तर ते तुमच्या नसांमधील रक्तप्रवाह सुरळीत करेल, नसांमध्ये जमा झालेले ब्लॉकेज हळूहळू दूर करेल आणि हृदयाशी संबंधित अनेक जुन्या समस्याही कमी करेल. या पेयांमध्ये असलेले नैसर्गिक जीवनसत्व आणि खनिज हृदय निरोगी ठेवतात, रक्त शुद्ध करतात आणि शरीराच्या नसांना लवचिक व मजबूत बनवतात. याशिवाय हे हाड आणि सांध्यांमध्ये आलेली सूजसुद्धा कमी करतं, जे बहुतेक करून वात दोषांमुळे होते. विशेषतः तुम्हाला पायांच्या पोटऱ्या स्नायू किंवा स्नायूमध्ये सूज राहत असेल तर हा उपयोगी तिथेही प्रभावी ठरतो. आता मित्रांनो, या गोष्टीकडेही थोडं लक्ष देणे गरजेचं आहे की फक्त हा उपायच नाही तर तुमचा रोजचा आहारसुद्धा आरोग्यदायी असायला हवा. आजकालच्या जेवणात पूर्वीसारखं पोषण राहिलेलं नाही, त्यामुळे आपल्याला काही असे पदार्थ आपल्या आहारात नक्कीच समाविष्ट करायला हवेत ज्यामध्ये भरपूर पोषक तत्व असतील. आणि सर्वात पहिल्यांदा येतात जवस. जवसाच्या बिया ओमेगा-3 फॅटी ॲसिड आणि अल्फा लिओनेटिक ॲसिडचा खूप चांगला स्रोत आहे. हिवाळ्यात तर लोक हे खातातच, पण उन्हाळ्यातही तुम्ही जवसाची पावडर बनवून रात्री पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याच बिया हलक्या भाजून खा. त्यामुळे नसाची ताकद वाढते आणि रोगप्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत होते. त्याचबरोबर तुम्ही ह्या चिया सीड्सचा वापरही करू शकता. चिया सीड्स शरीराला थंडावा देण्यास खूप प्रभावी आहे आणि त्यामध्ये ओमेगा-3 फॅटी ॲसिड, पोटॅशियम आणि लोहासारखी आवश्यक खनिजं आढळतात, जी नर्व्हस सिस्टमला मजबूत बनवतात, थकवा कमी करतात आणि शरीराला सक्रिय ठेवतात. तर मित्रांनो, आजची ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला लक्षपूर्वक ऐकली असेल आणि तिचा अवलंब केला तर विश्वास ठेवा, तुमच्या नसाची कमजोरी आणि ब्लॉकेज हळूहळू नाहीसे होतील. जर तुम्ही बऱ्याच काळापासून औषध घेत असेल किंवा काही तरी आराम मिळत नसेल तर हा उपाय 14 ते 15 दिवस सलग करून बघा आणि स्वतःच्या शरीरातील फरक अनुभवा. तुमचा थकवा, वेदना आणि नसांमध्ये अडकलेला हळूहळू नाहीसा होतो आणि शरीराला पूर्वीसारखी ताकद आणि ताजेपणा जाणवेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर त्यांना नक्की लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर, कुटुंबाबरोबर शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला या चांगल्या आरोग्याशी संबंधित आणखी माहिती मिळत राहील. धन्यवाद.